Hello students, glad to meet you. Today we are going to learn mathematics. In mathematics, we are going to learn division part 1 and revision of the division. मुलांनो, गेल्या वर्षी तिसरी मध्ये तुम्ही डिव्हिजन हा भाग शिकलेले आहात. डिव्हिजन म्हणजेच काय? भागाकार, राईट? मग कॅन यू टेल मी what is division? Yes, making equal parts or divide equally. It is a process of equal distribution, right? Then division is the breaking up of number in equal number of parts. म्हणजे काय? तर एखादी संख्या असते, त्या संख्येला छोट्या छोट्या भागात त्याचं विभाजन करायचं, त्याचे भाग करायचे म्हणजे डिव्हिजन. बरोबर? नंतर डिव्हिजन इज अ रिपीटेड सबट्रॅक्शन. आपण मल्टिप्लिकेशनच्या वेळेला पाहिलं होतं की मल्टिप्लिकेशन इज अ repeated addition, and what is division? Division is a repeated subtraction, right? Symbol of division is like this. You already know this. You have learned this division in standard 3. Okay, so you know reading and writing of division also. भागाकाराचं उदाहरण कसं वाचायचं आणि कसं लिहायचं हे सुद्धा तुम्ही गेल्या वर्षी शिकलेले आहात. बघा, हे जे लिहिलेलं आहे हे आपण कसं वाचणार? 20 divided by 5. This is also division 20 by 5. हे कसं वाचणार? 20 by 5. Next one. This is also 20 upon 5. And this one 20 divided by 5. Okay. Now we have seen division is a repeated subtraction. Division म्हणजे पुन्हा पुन्हा वजाबाकी करणं. जसं मल्टिप्लिकेशन म्हणजे पुन्हा पुन्हा बेरीज करणं आणि ती पुन्हा पुन्हा बेरीज करायला लागू नये म्हणून मल्टिप्लिकेशनने आपल्याला पटकन उत्तर मिळतं. तसंच डिव्हिजन म्हणजे रिपीटेड सबट्रॅक्शन म्हणजे पुन्हा पुन्हा करावी लागणारी वजाबाकी. ती वजाबाकी आपल्याला डिव्हिजनमुळे टाळता येते. बघूया आपण एक उदाहरण. 8 chocolates distributed equally between 2 children. ओके, मग आता हे कसं लिहायचं? तर 8 divided by 2. वाचायचं पण कसं? 8 divided by 2. Now see, here are 2 children and how many chocolates? 8 chocolates are there. Okay, now these 8 chocolates we have to distribute equally between these 2 children. Okay, मग या दोघांना ही 8 चॉकलेट जी आहेत ती सारखी वाटायची आहेत. मग आता दोघांना वाटताना आपण काय करणार? मग दोघांना एक एक मी अगोदर देणार. मग हाऊ मेनी चॉकलेट्स दे गेट? दे गेट 1 चॉकलेट ईच. मग आता बघा, 8 चॉकलेट्स होती आपल्याकडे आणि त्यातली 2 चॉकलेट्स मी वाटली, दोघांना एक एक दिलं म्हणजे 8 minus 2 is equal to 6, राईट? नेक्स्ट, आता मी इथे काय केलं? 8 मधून 2 वजा केले. बरोबर? कारण दोघांना ती चॉकलेट्स द्यायचे म्हणून मी 8 चॉकलेट्स पैकी दोघांना एक एक चॉकलेट दिले म्हणजे मी 2 8 मधून
एक वेळा वजा केला. सो 8 minus 2 is equal to 6 1 times. ओके. नेक्स्ट दोघांना किती चॉकलेट मिळाले? एक एक चॉकलेट मिळाले. ओके. नाव again I am going to divide 2 chocolates between these 2 children. So again they got one more chocolate, right? Means माझ्याकडे आता किती उरली होती? 6 चॉकलेट्स. मग त्यामधली मी एक एक दोघांना पुन्हा दिले. मग आता माझ्याकडे किती उरली? तुम्हाला दिसतात 4 चॉकलेट्स उरली आहेत. बरोबर. मग आता 2 मी किती वेळा वजा केले? 2 टाइम्स. डिव्हिजन इज अ रिपीटेड सबट्रॅक्शन. लक्षात येतंय की आता मी पहिल्या वेळेला 2 वजा केले, पुन्हा दुसऱ्या वेळेला 2 वजा केले. मग दोघांना किती चॉकलेट्स मिळाली? 2 चॉकलेट्स मिळाली आहेत. पुढे बघूया. आता आणखीन 2 चॉकलेट्स मी तिथली वाटली आहेत, त्यामुळे तिथली चॉकलेट्स गेले आणि त्या दोघांना आणखीन एक एक चॉकलेट मिळाले. म्हणजेच 4 minus 2 is equal to 2. How many times I have subtracted? 3 times. Right? मी किती वेळा 2 वजा केले? 3 टाइम्स. बरोबर. मग आता प्रत्येकाला किती चॉकलेट्स मिळाली आहेत? 3 चॉकलेट्स. मुलाला 3 आणि मुलीला 3. आता उरली आहेत किती? 2 चॉकलेट्स. मग ती 2 पुन्हा मी डिवाइड करणार आहे. मग पुन्हा त्या दोघांना एक एक देणार. बरोबर. मग आता प्रत्येकाला आणखीन उरलेल्या 2 पैकी एक एक मिळालं. आता माझ्याकडे काही शिल्लक राहिलं का? नाही. सो 2 minus 2 is equal to 0. How many times? 4 times. तुमच्या लक्षात आलं असेल की -2 -2 -2 -2 म्हणजे हे मला सबट्रॅक्शन किती वेळा करावं लागलंय? 4 टाइम्स. तेव्हा मग माझ्याकडे किती उरले? 0. आणि मग प्रत्येकाला किती चॉकलेट्स मिळाली आहेत? 4 चॉकलेट्स. अशा प्रकारे आपण 8 चॉकलेट्स दोघांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट केलंय. मग पुन्हा पुन्हा ही जी आपण वजाबाकी केली की अगोदर 8 होती चॉकलेट्स, त्यामधून 2 वजा केली आणि प्रत्येकाला एक एक मिळालं. मग पुन्हा 6 होती, मग 6 मधून पुन्हा 2 वजा केले, मग 4 उरली. पुन्हा दोघांना एक एक मिळालं. 4 मधून 2 वजा केली, 2 उरली. मग ते 2 पुन्हा त्यांच्यामध्ये एक एक दिलं. अशा प्रकारे मी 4 वेळा 2 वजा करत गेले आणि मग माझ्याकडे 0 चॉकलेट्स उरली. आणि मग प्रत्येक मुलाला किती चॉकलेट्स मिळाली आहेत? 4 चॉकलेट्स. बरोबर. सो 8 divided by 2 is equal to 4. So each one got 4 chocolates. Okay. Each one got 4 chocolates. Now we see terms of division. What are the terms of division? 8 divided by 2 is equal to how many? So see, 8 divided by 2. हे सुद्धा आपण कसं वाचायचंय? 2 आधी आपल्याला लिहिलेले दिसतायत म्हणून आपण 2 divided by 8 असं वाचायचं नाहीये. ते कसं वाचायचं? 8 divided by 2. Then आपल्याला 2 चा टेबल येतो. 2 4 जा 8. मग 2 टाइम्स चा जो टेबल आहे तो आपण 8 येईपर्यंत म्हटलं की 2 4 जा 8. मग 8 चॉकलेट्स होती आणि -8 का केलं? ती माझी वाटून झालेली आहेत म्हणून 8 - 8 is equal to 0. सो आपण जी चॉकलेट्स वाटली ती किती होती? 8. मग त्या 8 चॉकलेटचे आपण भाग केले, समान भाग केले, राईट? सो दॅट 8 इज डिव्हिडंड.
in division, that 8 number is called dividend. कळतंय की ज्याचे आपल्याला भाग करायचे आहेत, समान भाग करायचे आहेत, त्या संख्येला, त्या नंबरला डिव्हिडंड म्हणतात. त्यानंतर 2 इज अ डिवायझर. डिवायझर म्हणजे काय की तो भाग करतो. 2 चे भाग केले, 8 चे त्याने 2 प्रमाणे भाग केले, बरोबर. म्हणून 2 इज अ डिवायझर. देन 4 is the answer of our division, and in division for answer we say quotient. Okay, in multiplication for answer we say product, and in division we say quotient. Okay, and this is 0 is the remainder. Nothing is remain any chocolate with me, so 0 is the remainder. Okay, so these are the terms of the division. 8 is a dividend, 2 is a divisor, 4 is a quotient, and 0 is a remainder. Okay, now we already learned this. Dividend is equal to quotient multiply by divisor is equal प्लस रिमाइंडर. माहिती आहे तुम्हाला, डिव्हिडंड ही जी संख्या आहे ही आपल्याला कशी मिळते? कोशंट, म्हणजे आपल्याला जे उत्तर मिळालंय ते कोशंट मल्टिप्लाय बाय डिवायझर. कोशंट आणि डिवायझर यांचा गुणाकार केला आणि त्यात रिमाइंडर मिळवलं तर आपल्याला डिव्हिडंड ही संख्या मिळते. Now terms of division. See, dividend. What is dividend? The number to be divided. The number to be divided is the dividend, right? मराठीत त्याला म्हणतात भाज्य, की ज्या संख्येचे भाग करायचे आहेत, समान भाग करायचे आहेत, त्या संख्येला म्हणायचं भाज्य. नेक्स्ट वन, divisor. What is that? Divisor. And divisor means the number that divides. अशी संख्या की ती काय करते, त्या मोठ्या संख्येचे समान भाग करते. The number that divides. And in मराठी त्याला म्हणतात भाजक. भाजक, भाग करणारा म्हणून भाजक. येतंय लक्षात? पुढे बघूया. कोशंट. द आन्सर वी गेट ऑन डिवायडिंग नंबर्स. द आन्सर वी गेट ऑन डिवायडिंग नंबर इज द कोशंट, राईट. जे आपलं उत्तर असतं ते उत्तर जे येतं त्याला कोशंट म्हणायचं, त्याला म्हणायचं भागाकार. मराठीत काय म्हणतात? कोशंटला भागाकार. नाउ रिमाइंडर. व्हॉट इज रिमाइंडर? द नंबर दॅट रिमेन्स आफ्टर डिवायडिंग. मराठीत त्याला म्हणायचं बाकी. येतंय लक्षात? म्हणजे आपण जे मगाशी उदाहरण सोडवलं त्यामध्ये 8 डिव्हिडंड होतं, 2 डिवायझर होता, 4 quotient, and remainder was 0. Now properties of division. What are the properties of division? First one, when a number is divided by 1, then the quotient is the number itself. म्हणजे काय की जेव्हा एखाद्या संख्येला 1 ने आपण भागतो, divided by 1, then the quotient is the number itself. मग ते उत्तर किंवा ते quotient किंवा तो भागाकार किती असतो? तीच संख्या असते. उदाहरणार्थ सांगितलंय 4 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू 4. 4 ला जर 1 ने भागलं तर उत्तर 4 येतं. येतंय लक्षात? म्हणजे एखाद्या संख्येला जर आपण 1 ने भागलं
तर उत्तर तीच संख्या येते. 5 ने 1 ला भागलं, उत्तर 5. 100 ला 1 ने भागलं, उत्तर 100. येतंय लक्षात? म्हणजे त्या संख्येला जर आपण 1 ने भागलं तर उत्तर तीच संख्या येते. पुढचं बघूया. When a non-zero number is divided by itself, the quotient is 1. Non-zero म्हणजे काय? शून्य नसलेली, शून्येतर संख्या. When a non-zero number is divided by itself, the quotient is 1. मग जेव्हा एखाद्या संख्येला, जी संख्या आहे त्याच संख्येला त्याच संख्येने भागलं तर उत्तर 1 येतं. येतंय लक्षात? त्याच संख्येला त्याच संख्येने भागलं. उदाहरण इथे दिलंय, 4 divided by 4 is equal to 1. 5 divided by 5 is equal to 1. त्याच संख्येला त्याच संख्येने भागलं तर भागाकार 1 येतो. हेही लक्षात ठेवायचंय. आधी काय पाहिलं की एखाद्या संख्येला 1 ने भागलं तर उत्तर तीच संख्या येते. आणि दुसरं प्रॉपर्टी काय आहे तर 4 ला 4 ने डिवाइड केलं तेव्हा उत्तर 1 आलं. म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने जर भागलं तर उत्तर आपल्याला 1 मिळतं. तर पुढे बघा. When 0 is divided by a non-zero number, the quotient is 0. जेव्हा शून्याला आपण एखाद्या संख्येने भागतो, ती शून्य ही संख्या असता कामा नये, शून्येतर संख्या म्हणजेच नॉन झिरो नंबर. मग जेव्हा आपण शून्याला एखाद्या संख्येने आपण भागतो तेव्हा उत्तर येतं 0. 0 divided by 4 is equal to 0. मी एकच प्रकारचं उदाहरण घेतलंय म्हणजे तुमच्या लक्षात यावं की 4 divided by 1 is equal to 4. 4 divided by 4 is equal to 1. And 0 divided by 4 is equal to 0. When the remainder is 0, the quotient and the divisors are always factors of the dividend. काय सांगितलंय की जेव्हा तुम्ही उदाहरण सोडवता आणि उदाहरण सोडवल्यानंतर जेव्हा त्या उदाहरणात भागाकाराची क्रिया पूर्ण झाली आणि मग रिमेंडर म्हणजे तुमचं बाकी शून्य उरली तर तो डिवायझर आणि कोशंट हे त्या डिव्हिडंडचे काय असतात? फॅक्टर्स असतात. ते त्याचे अवयव असतात. हे लक्षात ठेवायचे. कळतंय? म्हणजे आपण मगाशी 8 चॉकलेट्स 2 मुलांमध्ये समान वाटली. मग 8 हा डिव्हिडंड होता आणि मग 2 हा डिवायझर होता आणि मग कोशंट काय होतं? 4. मग 2 and 4 are the factors of the 8. कळतंय की 2 आणि 4 हे 8चे फॅक्टर्स होते. का? कारण when the remainder is 0, the quotient and the divisors are always factors of the dividend. ओके, म्हणजे तो डिवायझर आणि कोशंट हे त्या संख्येचे अवयव असतात, घटक असतात. अँड लास्ट वन, ऑलवेज रिमेंबर यू कॅन नेवर डिवाइड बाय 0. आपण कोणत्याही संख्येला 0 ने केव्हाही भागू शकत नाही. यू कॅन नेवर डिवाइड बाय 0. ओके, आता ह्या ज्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या त्या एक एक आपण बघूया. प्रॉपर्टीज ऑफ डिव्हिजन नंबर 1. कोणती प्रॉपर्टी पाहिली आपण? नंबर 1, when a number is divided by 1, then the quotient is the number itself. For example, 4 divided by 1 is equal to 4. हे आपण मगाशी पाहिलं. मग आता ते कसं ते आपण बघूया. There are 4 apples and 1 girl. ओके, मग काय करणार मी?
ती 4 ॲपल्स मला त्या मुलीला वाटायची आहेत. मग 4 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू 1 4 जा 4. सो 4 मायनस 4 इज इक्वल टू 0. जेव्हा मला 4 ॲपल्स आहेत ती एका मुलीला द्यायची आहेत, मग ती मी सगळीच्या सगळी सफरचंद मी तिलाच देणार आहे आणि म्हणून तिला किती मिळणार 4. म्हणजेच काय की दिलेल्या संख्येला 1 ने भागलं तर उत्तर तीच संख्या येते. 4 minus 1 is equal to 3. This is 1 times. मग एक ॲपल मी तिला दिलं, तिला एक ॲपल मिळालं, माझ्याकडचं एक कमी झालं. सो 4 minus 1 is equal to 3. एक वजा केलं 3 उरले. देन 3 minus 1 is equal to 2. 2 times 1 मायनस केले. नाव दुसरं ॲपल माझ्याकडचं कमी झालं आणि ते मी तिला दिलं. बरोबर. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येत असेल की -1 2 टाइम्स झाले, म्हणजे डिव्हिजन इज अ रिपीटेड सबट्रॅक्शन हे आपल्या लक्षात येतं आहे. बरोबर. आता 2 minus 1 इज इक्वल टू 1 3 टाइम्स. तिसऱ्या वेळेला जेव्हा मी 2 मधून 1 वजा करणार, बघा ते गेलं, मग माझ्याकडे 1 उरलं आणि मग मी ते तिला दिलं. मग आता हे 3 तिला मिळाली आहेत. मग उरलेलं 1 जे आहे ते 1 minus 1 इज इक्वल टू 0. 4 टाइम्स मी 1 वजा केलं आहे. मग चौथं जे सफरचंद आहे ते मी वजा केलं, माझ्याकडे किती उरल्या 0 उरले. 0 ॲपल्स आर विथ मी अँड इट गोज टू दॅट गर्ल. येते लक्षात. म्हणजे ती जेव्हा तिला इक्वली डिवाइड करायचे आहेत तेव्हा 4 टाइम्स मला -1 -1 -1 असं करून मला प्रत्येक वेळेला 1 ने वजाबाकी म्हणजे सेम सबट्रॅक्शन, आणि ते मला पुन्हा पुन्हा करावं लागतं. म्हणजेच मला काय करावं लागतं, डिव्हिजन करावं लागतं. आणि जर आपल्याला पाडेपाठ असतील आणि आपल्याला ही पुन्हा पुन्हा होणारी वजाबाकी करायची नसेल तर आपण ते उदाहरण चटकन सोडवू शकतो आणि आपल्याला उत्तर चटकन मिळतं. बरोबर. सो 4 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू 4. त्याच संख्येला 1 ने भागलं तर उत्तर तीच संख्या मिळते. आले लक्षात. नाव प्रॉपर्टीज ऑफ डिव्हिजन नंबर 2. व्हॉट इज दॅट? When a non-zero number is divided by itself, the quotient is 1. म्हणजे काय की शून्येतर जर एखादी संख्या असेल आणि त्याला जर त्याच संख्येने भागलं तर उत्तर 1 मिळतं किंवा उत्तर कोशंट 1 येतो. बरोबर आहे. बघूया कसं. There are 4 apples. They have to divide among 4 children. How many apples will each one get? पुन्हा ते तसंच उदाहरण की माझ्याकडे आता 4 ॲपल्स आहेत आणि ती मला 4 मुलांमध्ये वाटायचे आहेत. They have to divide among 4 children. And how many apples are there? 4. And how many children are there? 4. So, how many apples will each one get? प्रत्येकाला किती मिळेल बघूया. These apples I have and these are 4 children. Okay. Now I have to divide these 4 apples among these 4 children. Okay. So 4 divided by 4. आता मला काय करावं लागणार, 4चं टेबल म्हणावं लागणार. आणि मला माहिती आहे 4 1 जा 4. सो 4 1 जो येतो
तो आपण 4च्या डोक्यावर लिहायचं. 4 1 जा 4. माझी जी 4 1 जा 4 आल्यामुळे 4 ॲपल्स आहेत, ती 4ही ॲपल्स वाटली गेली. -4 म्हणजे जी माझ्याकडे होती मी किती संपवली, किती वाटली गेली ते तिथे मायनस करून लिहायचं असतं. मग माझे 4 संपले आहेत म्हणून -4 आणि मग 4 - 4 0. बघा 4 ॲपल्स बरोबर ती मी घेतली आणि मग मी प्रत्येकाला एक एक दिलं. काय झालं, माझ्याकडे काही राहिलं का? नाही. आय हॅव 0 ॲपल्स अँड एव्हरीवन गॉट हाऊ मेनी ॲपल्स? एव्हरीवन गॉट 1 ॲपल. ओके, सो 4 - 4 = 0. आता मला 4 मुलं आहेत आणि 4 ॲपल्स आहेत म्हणून एकदाच -4 करावं लागलं. मग 4 - 4 = 0 अँड 4 1 जा 4. 1 टाइम मायनस केलं. each one will get 1 apple. Next, when 0 is divided by a non-zero number, the quotient is 0. 0 divided by 4 = 0. जेव्हा 0 या संख्येला मी कोणत्याही शून्यतर संख्येने भागते तेव्हा उत्तर मला 0 मिळतं किंवा उत्तर हे नेहमी 0 येतं. लक्षात येतंय की 0ला जर कोणत्याही संख्येने भागलं तर भागाकार नेहमी 0 येतो. बघूया कसं. There are 0 apples in the bowl. They have to divide among 4 children. How many apples will each one get? काय म्हटलंय? There are 0 apples in the bowl. बोल मध्ये किती ॲपल्स आहेत? 0. They have to divide. ती मला किती जणांमध्ये विभागायची आहेत? किती जणांना द्यायची आहेत? They have to divide among 4 children. How many apples will each one get? मग प्रत्येकाला किती मिळतील? बघूया. This is the bowl and we have seen that is empty, means there is nothing, single apple. And how many children are there? 4 children. Okay, so I have 0 apples in the bowl and I have to divide that apples among the 4 children. Okay, so 0 divided by 4, and we know multiplication मध्ये आपण पाहिलं होतं की कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं किंवा कोणत्याही संख्येने शून्याला गुणलं तर गुणाकार 0 येतो. सो 0 multiplied by 4 = 0. 4 multiplied by 0 = also 0. So 4 0 काय येणार? 0. 4 0 0. मग 0 - 0 0. So each one will get 0 apple. Right? प्रत्येकाला किती ॲपल मिळणार? 0, कारण माझ्याकडे काहीच नाही आहे. 0 म्हणजे काय? तर काहीच नाही. मग जर काहीच नाही आणि मला चौघांना द्यायचे तर मी ते चौघांना काही मिळणार का? नाही. सो एव्हरीवन विल गेट 0 ॲपल. ओके, नाव प्रॉपर्टीज ऑफ डिव्हिजन नंबर 4. बघा काय आहे. वी कॅन नेव्हर डिवाइड बाय 0. आपण 0ने केव्हाच भागाकार करू शकत नाही किंवा एखाद्या संख्येला 0ने आपण भागू शकत नाही. 4 डिवाइड बाय 0 इट इज रॉंग. आपण कधीच 4 किंवा इतर कोणत्याही संख्येला शून्याने भागू शकत नाही.
किंवा ते लिहिणं सुद्धा चुकीचं आहे. आज आपण एवढाच भाग पाहणार आहोत आणि बाकीचा भाग आपण पुढच्या तासाला पाहूया. थँक्यू.